मुंबईतली मेट्रो लाईन 3 सुरू होऊन बरेच दिवस झाले, परंतु प्रवास करण्याचा योग काही येत नव्हता. अखेरीस कालच हा प्रवास करण्याचा योग आला आणि मी सांताक्रूझ ते चर्चगेट असा प्रवास मेट्रो 3ने केला. मुंबईतील पहिलीच भूमिगत मेट्रो असल्याने उत्सुकता होतीच. या मेट्रोचं तिकीट व्हॉट्सअपवर देखील काढता येतं, परंतु एकदा का तुम्ही खाली उतरला की मोबाईलला रेंज नसते, त्यामुळे हे तिकीट अगोदरच डाउनलोड करून ठेवलेलं बरं. मुंबईतील खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करणारे आम्ही एकट्या दुकट्या माणसाला ट्रेन पकडण्यासाठी पळताना बघून कसं नसत झालं खरं. प्रत्येक स्टेशनमधली स्वच्छता मात्र एकदम टॉप नॉच. स्टेशन्सवरची कमालीची स्वच्छता, कमीत कमी माणसं आणि तो गारवा बघून आपण भारतातच आहोत की नाही अशी शंका वाटली. खरं तर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत या सगळ्या सुविधा फार अगोदर यायला हव्या होत्या, परंतु चलो देर आई दुरुस्त आई. आपल्या हयातीत मुंबईच्या मेट्रोमधून प्रवास करण्याचं स्वप्न मात्र पूर्ण झालं, याचंच समाधान मानायचं. स्टेशनवरची स्वच्छतागृह पण एकदम चकाचक होती. ठिकठिकाणी लावलेल्या साईनबोर्डमध्ये एखाद्या नवख्या माणसाला इथे काहीही अडचण येणार नाही. इथल्या प्रत्येक स्टेशनच्या आधी एखाद्या कॉर्पोरेटचं नाव लावलं गेलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेशनची नावं अशी लांबलचक आहेत. उदाहरणार्थ ICICI प्रुडेन्शियल सांताक्रूझ रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन. मनात विचार आला की अजून काही वर्षांनी जेव्हा गर्दी वाढेल तेव्हा हे स्टेशन कसं दिसेल. त्यावेळी मात्र स्टेशनची रंगरूप असंच राखलं गेलं म्हणजे मिळवली. या अशा सोयीसुविधा बघितल्यानंतर मात्र वाटतं की इतके वर्ष आपण जो इन्कम टॅक्स भरलाय त्याचं चीज झालं म्हणून. नाहीतर बाहेरील रस्त्यांची अवस्था बघून नेहमी मंत्र्यांच्या संत्र्यांच्या नावानं बोटं बोलणं एवढंच हातात असतं. प्लॅटफॉर्मवर आलो तेव्हा लंडनच्या ट्यूबची आठवण झाली. काही वर्षांपूर्वी लंडनच्या ट्यूबमध्ये बसल्यानंतर ही अशी सुविधा आपल्याकडे कधी येईल याचा विचार मनात आला होता आणि आज ते सत्यात उतरले. असंच मेट्रोचं जाळं मुंबईभर झालं तर माणसांचा प्रवास खूप सुखकर होईल. प्लॅटफॉर्मवर वाट बघणं पण एकदम सुखकर होतं. कुठे धुक्काबुक्की नाही, कुठे लाईनमध्ये लागणं नाही, काही नाही. हा व्हिडिओ बघत असताना दादरच्या रेल्वे स्टेशनवरची गर्दी आठवून बघा. माझी चर्चगेटला जाणारी मेट्रो आली आणि मी त्याच्यात स्थानबंद झालो. सकाळची वेळ असून सुद्धा यामध्ये बिलकुल गर्दी नव्हती. मेट्रोमध्ये मोबाईलला बिलकुल रेंज नसल्यामुळे जे काही डाउनलोड केलेल्या गोष्टी आहेत तेच बघण्यामध्ये लोक व्यस्त होती. एखाद दोन व्यक्ती तर चक्क पुस्तक वाचताना पण दिसल्या. माझा बाजूचा मनुष्य मात्र श्री रविशंकर यांचा डाउनलोड केलेला व्हिडिओ अगदी मोठ्या आवाजात ऐकत होता. मी त्याच्या मोबाईलच्या मोठ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत होतो, पण तर समोर बसलेल्या बाईनं मात्र त्याला झापलं. प्रत्येक मिनिटाला थांबत शेवटी चर्चगेट स्टेशन आलं आणि मी उतरलो. चर्चगेट स्टेशनवर बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे एक्झिट आहेत आणि प्रत्येक एक्झिट तुम्हाला कुठे नेऊन सोडतो याचे फलकही चांगल्या प्रकारे लावलेले आहेत. उतरण्यासाठी स्टेप्सचा वापर करावा लागला तरी चढण्यासाठी मात्र एस्केलेटर आहेत. एस्केलेटर किंवा जिना घ्यायचा नसेल तर लिफ्टसुद्धा उपलब्ध आहेत. या मेट्रो लाईन 3चा वापर पहिल्यांदाच करत असल्यामुळे नक्की बाहेर निघाल्यावर काय दिसणार याची उत्सुकता सारखी लागून राहिलेली होती. महत्त्वाची बाब म्हणजे चर्चगेट स्टेशनवरून CSTला जाण्यासाठी आता टॅक्सीवाल्यांची विनवणी करण्याची गरज नाही. या मेट्रो स्टेशनपासून चर्चगेटचं रेल्वे स्टेशन मात्र 500 ते 600 मीटर अंतरावर आहे.